कर लो दुनिया मुठ्ठी में. आता असं झालेलं आहे, तुमच्या हातामध्ये सध्या जो एक फोन आहे, पुरे जगामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये एक फोन आहे. आणि त्या फोनाच्या माध्यमातून काय झालंय, सगळी दुनिया आपल्या मुठीमध्ये झाली. तुम्हाला काही पाहिजे नसेल, तुम्हाला इच अँड एव्हरीथिंग, इफ यू वॉन्ट एनी, इफ यू हॅव एनी क्वेश्चन, यू गॉट इट इन युअर मोबाईल. तुम्ही त्या मोबाईलच्या माध्यमातून काय करू शकताय, सर्व जे तुमचे मनातील असलेले झालेले निर्माण झालेले प्रश्न आहेत ते तुम्हाला मिळवता येतात. त्यामुळे म्हटलेलं आहे की करलो दुनिया मुठ्ठी में. आणि सर्व जे काही झालंय हे सर्व फक्त आणि फक्त विज्ञानामुळे झालेलं आहे, लक्षात ठेवा. कशामुळे झालंय? विज्ञानामुळे झालेलं आहे. या धर्तीवरती अनेक प्रकारचे शास्त्रज्ञ होऊन गेले. त्या शास्त्रज्ञाच्या विचारात अनेक प्रकारचं संशोधन झालंय. या संशोधनाच्या माध्यमातून प्राचीन काळातील असलेली जी अवस्था होती ती अवस्था बदलून आता जी आहे ती आधुनिक अशी अवस्था होऊन बसलेली आहे. तरी सुद्धा एवढा बदल होऊन सुद्धा आपला भूतलावरील मनुष्य हा बदलायला तयार नाहीये. आपण सध्या मंगळ ग्रहावर जातोय. त्या ठिकाणी मंगळ ग्रहावर आता आपण काही लोकांनी तिथे शेत्या बी घेतलेल्या, तुम्हाला कल्पना आहेत का नाही? काही लोकांच्या नावावरती 7/12 आहे मंगळ ग्रहावरती. जसं आपण इथे शेती घेतली ना, तसं तिथं काही लोकांनी शेती घेतलेली. आपल्या क्रिकेटर मधल्या काही लोकांनी घेतलेली. तो फुटबॉलचा जो तो सुशांत सिंग काय तो वारला हिरो, त्यांनी मंगळ ग्रहावरती आपण काय केलंय, शेती म्हणजे जागा घेतलेल्या आहेत की त्यांना आता आपल्या मानवांना असं वाटायला लागलं की बा धर्तीवरती लोकसंख्या वाढत चाललेली, राहायला जागा भेटणार नाही. त्यामुळे ऑलरेडीच लोकांनी बुकिंग करून ठेवलेली, मंगळ ग्रहावर जागा घेऊन ठेवलेल्या आहेत. आणि तो मंगळ ग्रह आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आपल्या स्त्रियांच्या राशीतून निघायला तयार नाही ना, आपण आता मंगळावर चाललो. म्हणजे ही किती म्हणजे वैचारिक दुरावस्था आहे आपल्या लोकांचे विचार करण्याची एक मोठी बाब आहे, लक्षात ठेवा. आपण बरं झालो की देव धर्माकडे जातो, देवाकडे जातो, आणि दुःख लागलं कुठं जातो रे? दुःख लागलं कुठं जातो? आपण दवाखान्यात जातो ना. मग आपल्यामध्ये विज्ञानवाद कुठं आला? सांगायचं तात्पर्य असं आहे की जे जे दिसतंय ते सर्वच्या सर्व विज्ञान आहे. आपली होल बॉडी सुद्धा नुसतं विज्ञान आहे. आपलं शरीरच सर्व काही विज्ञान आहे. तरी सुद्धा आपण आपल्याला जाणायला तयार नाही, तर मग बाकीचं आपण कधी जाणार? आपल्याला जर विज्ञान जाणून घ्यायचं असेल तर सर्वात अगोदर प्रत्येक गोष्टीचं जे आहे, तर समजा ही वस्तू आहे तर ऍक्च्युली ही खरंच वस्तू आहे की हिला अगोदर काय करा, टच करा, स्पर्श करा, जाणून घ्या, पडताळा, त्याच्यानंतर ठरवा की ही वस्तू आहे. विज्ञान म्हणजे काय? अंधश्रद्धेला तडा. विज्ञान म्हणजे अंधश्रद्धेला तडा आहे तो. म्हणजे अंधश्रद्धेला जर दूर सारायचं असेल तर विज्ञानाला आपल्याला स्वीकारावं लागेल, एक लक्षात ठेवा. अनेक प्रकारचे शास्त्रज्ञ तुम्ही पाहिलेले आहेत, त्यांनी शोध लावलेले आहेत. न्यूटन आहे, गेले सरांनी सांगितलं ते अब्राहम बेल काय तो ज्यांनी काय ते टेलिफोनचा शोध लावला. तो एका कंपनीत कामाला होता. कामाला असताना झालं काय, त्यानं जेवण खूप जास्तीचं काही केलं असेल. कंपनी मालकाने काय केलं होतं, त्या अब्राहम बेलला काय केलं होतं की बा माझा एक फोन येणार आहे, माझा एक निरोप येणार आहे, तो निरोप तुला द्यायचा आहे. तर त्यासाठी तू काय करतो, माझ्या बायकोनं जर निरोप काही दिला तर तो तुम्हाला सांगतो वगैरे म्हणून असं काही. तर ते बाहेर गेलेले होते. तर त्यानं जेवण केलं, गडी सुस्ताडला, झोपला. तो झोपल्यानंतर तो मालक आला, त्यानं फोन वारंवार तो म्हणजे तो आला, त्यानं फोन वारंवार लावला, काही झालं नाही. तो चालल्या गेला वाट. त्याच्यानंतर तो आल्यानंतर बघतो, करे म्हणजे तू तो झोपलेला होता, मी तुला काय सर ठेवलं, या ठिकाणी माझा एक अर्जंट असा निरोप येणार होता, तर त्या निरोप तुला द्यायचा होता, तू दिला नाही. म्हणजे तुला कामावर काढून टाकतो. त्याला कामावर काढून टाकल्यानंतर मग त्यांनी शोध लावला या घंटीचा, बेलचा, कुरुंग वाजण्याचा. मग त्याला कामावर काढून टाकल्यामुळे शोध लागला गेला आहे. तर असे अनेक शास्त्रज्ञ त्याच्या विचारातून ते तयार झाले, लक्षात ठेवा.
आणि आपण काय करावं लागलोय, आपण जुन्याच घंटा अजून वाजवा लागलेलो आहे. आपण सगळं जुनं ते सोनं म्हणूनच चालायला लागलोय. आपल्याला आता बदलावं लागेल. नवीन तंत्रज्ञानाचा शोध होतोय, विज्ञानात अनेक अशा प्रगत्या होत आहे. याकडे आपल्याला बघावं लागेल. त्याकडे एक असं चिकित्सक दृष्टिकोनातून आपल्याला पाहावं लागेल. लक्ष देईल सर्वांना. तर आजच्या 28 फेब्रुवारी हा जो काही आपण विज्ञान दिन म्हणून जो काही आपण साजरा करतोय, त्या विज्ञान दिनानिमित्त आपण सर्वजण अंधश्रद्धेला सावरूया आणि वैज्ञानिक विचाराने आपण राहूया, एवढी आपण या ठिकाणी काय करू, शपथ घेऊ. ओके, एवढं बोलतो आणि या ठिकाणी सांगतो. आता बारीक बारीक जे वस्तू असतात, जंतू वगैरे आपल्याला दिसत नाही है ना. तुम्ही काय म्हणता त्याला, बॅक्टेरिया है ना, व्हायरस बॅक्टेरिया हे जे आहे ते दिसत नाही. तर ते शास्त्रज्ञ लोक प्रयोगशाळेमध्ये